आता 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पवारांची भेट घेऊन बाळासाहेब थोरात बैठकीसाठी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार। मवियाच्या जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेसकडून थोरात समन्वयक। संजय राऊत मातोश्रीवर पोहोचले। थोड्याच वेळात मातोश्रीवरती महत्त्वाची बैठक सुरू होणार। मातोश्रीवर जागांबाबत चर्चा करून विषय संपवून टाकू। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत संजय राऊतांची माहिती। आमच्याच काही बेबनाव नाहीये, चर्चा सुरू आहे आणि उलट माहितीमध्ये आणखी वाईट परिस्थिती आहे। पवारांच्या भेटीनंतर थोरात यांचं वक्तव्य। येत्या 2 दिवसांमध्ये बऱ्याच घडामोडी घडतील आणि विशेषतः भाजपमध्ये घडामोडी घडताना दिसतील। रोहित पवारांचं वक्तव्य। पुण्यातील खेड शिवापूर परिसरात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आणि सत्ताधारी आमदाराची गाडी असल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलिसांनी जप्त रक्कम आता इन्कम टॅक्सकडे सुपूर्द केली आहे। इन्कम टॅक्सकडून प्रकरणाचा तपास सुरू। 10 कोटी झाडी डोंगरामध्ये सुखरूप पोहोचले आणि फक्त 5 कोटी समोर आले। राऊतांचं वक्तव्य। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून पोलिसांना फोन आल्याचा राऊतांचा आरोप आहे। राऊतांना झोपताना झाडं दिसतात आणि उठताना डोंगर। राऊतांच्या ट्विटनंतर शहाजी पाटलांचं उत्तर। माझ्या गाडीशी कोणताही संबंध नाही, गाडी कुणाची मला माहीत नाही। शहाजी पाटलांची प्रतिक्रिया। सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पहिली इन्स्टॉलमेंट मिळाली आहे। रोहित पवारांकडून पैशांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला तर एक गाडी खेड शिवापूरच्या डोंगर झाडीमध्ये पकडली गेली असून अजून 4 गाड्या कुठे आहेत? रोहित पवारांचा सवाल। पैसे सापडले त्या संदर्भात चौकशी करा। दूध का दूध पाणी का पाणी होईल। खेड शिवापूर टोलनाक्यासंदर्भात अजित पवारांचं वक्तव्य। 5 कोटी सापडलेली कार काही महिन्यांपूर्वीच बाळासाहेब आजबे यांना विकली आहे, माझा काहीही संबंध नाही। अमोल नलावडेंचं वक्तव्य। खोकेच्या माध्यमातून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न ही तर छोटी झलक आणि लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पैशांचा पाऊस पडणार। मेहबूब शेख यांचा निशाणा। निलेश राणे उद्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार। उद्या दुपारी 4 वाजता पक्षप्रवेश होणार। निलेश राणेंची माहिती। रावणाला धनुष्यबाण पेलता आलेला नाही। निलेश राणेंच्या शिंदेगडाच्या प्रवेशाच्या प्रश्नावर संजय राऊतांचं वक्तव्य। लाडकी बहीण लोकप्रिय ठरलेली योजना ती गेम चेंजर ठरेल। अजितदादांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजना बंद केल्याचं वृत्त धादांत खोटं असल्याचंही अजितदादांचं वक्तव्य। अमित ठाकरेंची माहीममधून उमेदवारी घोषित होण्याची शक्यता। तसंच संदीप देशपांडेंना वरळीतून उमेदवारी देण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंकडून दादर माहीम मतदारसंघाचा आढावा। अमित ठाकरे उभे राहणार असतील तरी उमेदवार द्या, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी। भाजपचे माजी खासदार संजय काकडे फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल तर पक्षामध्ये काम करण्यास संधी मिळत नसल्याची काकडेंनी नाराजी व्यक्त केली होती। शिंदे फडणवीसांमध्ये रात्री उशिरा तासभर चर्चा। बंडखोरी टाळण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा। काही जागांवर उमेदवारांमध्ये अदलाबदल केली जाऊ शकते याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती। काँग्रेसच्या 62 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होऊ शकते। राऊतांचं वक्तव्य। बोरिवली मतदारसंघासाठी भाजपमध्ये दावेदारी वाढली आहे। गोपाळ शेट्टींसह शिवानंद शेट्टी, स्नेहल शहा आणि शरद साटमांचं नाव चर्चेत। विद्यमान आमदार सुनील राणे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये महायुतीमधील इच्छुकांकडून बंडांचा झेंडा तर दिंडोरीचे माजी आमदार आणि शिंदेगडाचे धनराज महाले बंडाच्या तयारी। अर्जुन खोतकरांचा मुलगा अभिमन्यू खोतकरांकडून जरांगेंची भेट। अंतरवली सराटीमध्ये अभिमन्यू खोतकर आणि जरांगेंमध्ये चर्चा। अमोल मिटकरी अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर। अजितदादांनी चर्चेसाठी बोलावल्यानंतर मिटकरी मुंबईत। अमोल मिटकरी काटोलमधून लढण्यास इच्छुक। राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे अजित पवारांच्या भेटीला। गायत्री शिंगणे अजितदादा गटाकडून काकांविरोधात लढण्यास इच्छुक। धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरेंनी घेतली पवारांची भेट। शिंदखेडा मतदारसंघातून पवार गटाकडून उमेदवारीची मागणी। उमेदवारी जाहीर नसतानाही खडकवासला विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा प्रचार सुरू। इच्छुक असलेल्या सचिन दोंडकेकरांकडून सध्या प्रचार सुरू। नाशिकमध्ये महायुतीमधील इच्छुकांकडून बंड। दिंडोरीची जागा अजित पवार गटाला सुटल्यानं शिंदेगडाचे नेते धनराज महाले या बंडाच्या तयारीत आहेत। लातूरच्या उदगीर मतदारसंघातून वंचितकडून शिवाजी देवनाळे यांना उमेदवारी जाहीर। देवनाळेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत केलाय जल्लोष। लक्ष्मण ढोबळेंनी दुसऱ्यांदा सुप्रिया सुळेंची घेतली भेट। अभिजित ढोबळे मोहोळमधून लढण्यासाठी इच्छुक। पंकजा मुंडेंकडून रात्री 11:30 वाजता अजित पवारांची देवगिरी बंगल्यावर भेट। बीड जिल्ह्यामधील विधानसभेच्या जागांवर चर्चा झाल्याची माहिती। विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत तर 29 ऑक्टोबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल। अजित पवारांनी 17 जणांना ईव्ही फॉर्म दिलेत। बनसोडे, चेतन तुपे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ, भुजबळ, गावित तसंच शेखर निकम आदींचा समावेश। नामांतरानंतर देखील 2026 पर्यंत 5 मतदारसंघांची नावं जुनीच असणार आहेत। मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच निवडणूक आयोग मतदारसंघांची नावं बदलणार। आमदार मंगेश चव्हाण 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार। भाजपकडून पहिल्याच यादीमध्ये चव्हाण यांना उमेदवारी। मध्य नागपूर मतदारसंघात भाजपची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पक्षाचे नेते भास्कर पराते उमेदवारी अर्ज घेणार आहेत तर भास्कर पराते भाजपच्या कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राहुल आवाडे 24 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार तर शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। जालन्याच्या घनसावंगीमध्ये 1793 अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण। 2024 विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं प्रशासनाची तयारी।